राजापेठ हद्दीत एका जुगारावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकण्यात आली होती। यात मात्र आरोपींनी राजापेठ हद्द सोडून कल्याणनगरमध्ये नवीन जुगार धंद्याला सुरुवात केली होती। या घटनेची माहिती होताच राजापेठ पोलीस दाखल होऊन घटनास्थळ फ्रेजरपुरा येत असल्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती देण्यात आली। कल्याणनगरमध्ये फ्रेजरपुरा पोलीस उपनिरीक्षक राजू लेवटकरसह डीबी पथकाने धाड टाकून 11 जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याजवळील नगदी 20,586 रुपये, 6 मोबाईल, अंदाजे किंमत 9,110 रुपये असा एकूण 29,596 रुपयाचा माल जप्त करण्यात आला। या धंद्याचा मूळ मालक आरोपी गोपाल यादवसह शेख अल्ताफ, शेख हसन राहणार पाकीजा कॉलनी यांचा असून एक सबनीस प्लॉट तर दुसरा कल्याणनगर येथे वरली जुगार खेळला जातोय। यापूर्वी राजापेठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी गोपाल यादव यांना ताब्यात घेऊन आपल्या हद्दीत वरली न खेळल्याचा दम दिला होता। तर मंगळवारी पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके यांनी सुद्धा पेशी घेऊन चांगलाच दम दिला होता। तरी सुद्धा राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत सबनीस प्लॉट येथे खुलेआम वरली सुरू असल्याची माहिती होताच राजापेठ पोलीस दाखल झाले होते। यांची माहिती होताच सर्व आरोपींनी सबनीस प्लॉट सोडून कल्याणनगर येथे खेळायला सुरुवात केली, ज्यावर फ्रेजरपुरा पोलिसांनी तात्काळ छापा मारून सर्व 11 जुगारींना ताब्यात घेतले। तर 2 मुख्य आरोपी वरली धंदा मालक गोपाल यादवसह शेख अल्ताफ, शेख हसन घटनास्थळावरून फरार झाले। सर्व आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या आदेशावरून पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पांडुरंग मेश्राम यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक राजू लेवटकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनूने, डीबी पोलीस संजय काळे यांनी केली आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।